महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना नमस्कार. तुमच्याकरता आज 2 ते 3 अशा महत्त्वाच्या अपडेट ते पण प्रूफ सहित मी आणलेलो आहे. आणि आता हा 6वा हप्ता तुमच्या खात्यावरती उद्या किंवा परवा नेमकं कधी पडणार आहे त्याविषयीचं प्रूफ, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमधनं भेटणार आहेत. तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट, प्रत्येक प्रश्न आज पूर्णपणे त्याला फुल स्टॉप लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा. तुझ्यासमोर मी अशीच महत्त्वाची माहिती आणत असतो. बघा, प्रत्येक पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला होता की 6वा हप्ता येईल की नाही, आम्ही पात्र असू किंवा नाही. कारण अनेक अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरती चालल्या होत्या. त्यामध्ये आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, या अशा काही अफवा होत्या. त्या अफवा पण चालू होत्या, पण ह्या सर्व अफवावरती अखेर पांघरून पडलेला आहे. आणि महिलांनी कुठल्याही चाचणीला, पडताळणीला घाबरायचं नाही. कारण तुमच्या सोबत कुठलीही पडताळणी होणार नाही आणि कुठलेही तुमचा अर्ज अपात्र होणार नाही, असं पत्रक काढलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे यांनी. बघा महिलांनो, अजून महत्त्वाची गोष्ट, अजून एक अपडेट आहे. ती अपडेट अशी आहे, केंद्रानं हरियाणामधून पूर्ण भारतासाठी एक नवीन योजना काढली आहे, भीमा सखी योजना. ह्या योजनेमध्ये महाराष्ट्रातील महिलाही पात्र आहेत आणि ही योजना पूर्ण भारताकरता आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6, तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये तुम्हाला असे पैसे मिळतील. आणि बोनस तुम्हाला वर्षाला 48,000 रुपये मिळणार आहे. 10वी पासच्या महिला पात्र आहेत. वयाची अट आहे 18 ते 70 वर्ष. तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि याविषयीचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी काल केलाय, जाऊन तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघून घ्या. तुमच्यासाठी ही शासनाने जी योजना आणली, हे कोणी बोलते हे चुकीचं आहे, हे फेक आहे, हे खोटं आहे, हे असं काहीही नाही. ही योजना लॉन्च झाली आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहेत. LIC लिमिटेड याद्वारे ह्या महिलांना हे ऑफर केलेलं आहे. त्यामध्ये कुठलीही चुकीची माहिती किंवा फेक माहिती अजिबात नाही. जाऊन तुम्ही भीमा सखी योजना तपासून बघा, त्यात तुम्हाला याची माहितीही मिळून जाईल. आणि बघा महिलांनो, लाडकी बहीणविषयी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या अर्जाची कुठलीही पडताळणी होणार नाही. आतापर्यंत ज्या महिलांना 45 मिळाले आहेत, त्या महिलांना पुढचे दिवाळीचे हप्ते आले नाहीत, त्या महिलांना ते हप्ते येतील. पण काय महिलांना आतापर्यंत काहीच नाही आलं, अशा महिलांना सुद्धा घाबरायचं नाही. कारण अशा महिलांना सुद्धा मागचे पैसे हे येणार आहेत. आता फक्त विषय महिलांचा एक होता की आता आम्ही पात्र आहे की अपात्र आहे, आता आमचं कसं होईल, आमचा फॉर्म बाद होणार नाही का, आम्हाला पहिला हप्ता मिळाला आहे, आमच्या घरामध्ये 3 स्त्रिया आहेत, आम्ही करायचं काय, आमच्या घरी मोटर, आमच्या घरी गाडी आहे, आम्ही करायचं काय, हे प्रश्न खूप असतात. पण यावरती सुद्धा अखेर पडदा पडलाय आणि ह्या सगळ्या अफवाला दुष्कारून लावलेला आहे आणि ह्या सगळ्या अफवा आहेत. आता बघा, लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, असं साम टीव्हीची न्यूज आहे. स्वतः ही मोबाईलनं फोटो काढलेली आहे. कारण तुम्हाला विश्वास बसत नाही, त्यामुळे हे सोबत मी एक लहानसा प्रूफ आणलेला आहे. बघा, आता ह्या लाडकीला 2 ते 3 दिवसात डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. तो हप्ता किती मिळणार आहे, कसा मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि 2-3 म्हणजे नेमकं कधी मिळणार आहे. बघा ताईंनो, 16 तारखेपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी ज्या वेळेस निवडणुका संपल्या, निकाल लागल्यानंतर 3 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. त्या ठिकाणातून एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की तात्काळ तुम्ही ताईंचा 6वा हप्ता तुम्ही देऊन टाका. कारण यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्ही तात्काळ हा हप्ता महिलांच्या अकाउंटला टाकून द्या. मग त्याची प्रोसेस हे सध्या ऑन द वे आहे. आणि या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे 15 तारखेच्या आधी तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. आज दिनांक 13 आहे, 13, 14, 15 म्हणजे आजपासून सुद्धा पैशाला सुरुवात होऊ शकते, उद्याही होऊ शकते आणि परवाही होऊ शकते. म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर
तुमच्या खात्यावरती हे पैसे स्टेप बाय स्टेप यायला सुरुवात होतील. पण ज्या महिलांना आतापर्यंत काहीच नाही मिळालं त्या महिलांना सुद्धा, ज्या महिलांनी फॉर्म ज्या महिन्यात भरलाय त्या महिन्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होतील. आणि ज्या महिलांचे काही हप्ते रखडले असतील, त्यांचे हप्ते राहिलेले असतील, अशा महिलांना हे पैसे त्यावेळेस मिळणार आहेत आणि सर्व पैसे मिळणार आहेत. तुमचा एकही रुपया हे भाऊ अजिबात बुडवणार नाहीत किंवा तुम्हाला अपात्र सुद्धा करणार नाहीत. आता अपात्र या गोष्टीवरती महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मंत्री अदितीताईनं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्हाला जास्त तक्रारी येतात आम्ही त्यावेळेस चेक करतो. पण 2,40,00,000 स्त्रियांना परत चेक करणं सोपं नाही. आणि याच्या पहिलं स्क्रुटनी करून, स्क्रुटनी नियम लावूनच ह्या महिलांना पैसे आलेले आहेत. आणि ज्या महिला बाकी होत्या त्यांची ही स्क्रुटनी झालेली आहे. फक्त निवडणुका आणि आचारसंहितामुळे त्यांच्या खात्यावरती त्यावेळेस पैसे टाकता आले नाहीत. आता सगळ्याचं बजेट तयार आहे, फक्त खात्याला पैसे टाकणं बाकी आहे. 21ची घोषणा ही विधिमंडळाच्या अधिवेशनातून होईल. आणि आता उद्या परवा 13 ह्या 3 दिवसात तुमच्या खात्याला 1500 रुपये येतील. नक्कीच येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुम्हाला किती हप्ते मिळाले तेही सांगा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते पण सांगा. आणि ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण नक्कीच कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या पाहुण्यामध्ये चौकट हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत प्रूफसहित त्यांना माहिती मिळून जाईल. आणि तुमच्या खात्यावरती पैसे यायला किंवा तुमच्या कुठेही दिशाभूल कोणी तुमची करू शकणार नाही. तुम्हाला पैसे हे तुमच्या खात्यावरती येऊन जातील.